ऑटोमॅटिक आपला समाज चांगला सर्वांना जाणार नाही. जन्मकार संस्था परिषद यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. अशा या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक, समाज क्षेत्रातील मार्गदर्शक, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय लवजी कानेट साहेब, तसेच विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांना, खरं तर एक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारतोय. तो प्रश्न माझा असा आहे, काहींच्या भावना काहींचे मने दोन्ही एकत्र येणार केव्हा? काहींचे सुख काहींचे दुःख विरह वेदना संपणार केव्हा? गंजलेले जाती धर्म संपणार केव्हा? अरे माणूस पणातील माणूस गेला, जात तरी येणार केव्हा? जात तरी येणार केव्हा? जात तरी. आणि मला असं वाटतंय माझ्या बांधवांना की माणूसपणातील माणूस केला जात आणण्याचं काम जर कोणी करत असत तर समाजातील 3 घटक जातात आणि ते आहे संत, पंथ आणि संत. संत साहित्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, त्याकडे डोळसपणे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल. आताच आदरणीय भगवंतजी महाराज आणि बाबाजी यांनी आपल्या वक्तव्यातून अतिशय सुंदर असे विचार मांडले. संत साहित्याबद्दलही ते बोलले. तर पुरोगामी विचार सरणीचे संत जगद्गुरु संत श्रेष्ठ विलास महाराज हे एका डोळ्यामध्ये असं सांगतात, ऐसा चाहू राजमय जहां सबको मिले अन्न, छोटो बडो सब बसे रैदास रे रतन. एक समानतावादी महामानव सर्व जगाला अतिशय मोलाचा आणि मोलाचा उद्देश, संदेश आणि दिशा देण्याचं काम त्या माणसांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. त्या काळामध्ये असलेली अंधश्रद्धा आणि जातीपातीच्या उतरंडीला त्यांनी पूर्णपणे डळमळीत त्या काळामध्ये केलेलं आहे. ही अतिशय गौरवाची, अभिमानाची आणि अतिशय मोठी बाब आहे. या ठिकाणी जो वाचील तो वाचेल असंही मला वाटतं. मी माझ्या समस्त बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की संतांचं पंतांचं आणि संतांचं जे काही साहित्य असेल, पुरोगामी साहित्य असेल ते वाचा. माणसांचं उगवून येणारं हे पीक हे आपण वाचवलं पाहिजे, जगवलं पाहिजे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर गडगडून हल्ला चढवणारं साहित्य जे पुरोगामी साहित्य आहे ते साहित्य आपल्या मुलांना, मुलींना वाचायला दिलेलं पाहिजे. तास आपण आपले मुलं टीव्ही पुढे बघतोय बसलेले, आपण त्यांना एक शब्दही बोलत नाही, आपणही सहभागी होतो. हे काही चुकीचं आहे, बरोबर नाही. तर मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांना वाचन संस्कृतीकडे व्हावा, म्हणजे त्यांना एक आगळीवेगळी दिशा निश्चितच मिळेल. आज या ठिकाणी जन्मकार समता परिषद या परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष, संस्थापक आणि सर्व सदस्य यांच्या वतीने समाजातील जे मान्यवर आहेत, आमचे शिंदे साहेब आहे, लोकरे साहेब आहे, इंगळे साहेब आहे, सावळे साहेब आहे, पतीश साहेब आहे, मी आहे, सर्वांचा या ठिकाणी आगळा वेगळा सोहळा केलेला आहे. पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. मला तर असं वाटतं या पुरस्काराने हजारो अर्थीचं बळ निश्चितच आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडून अशा प्रकारची सेवा करण्याची राहणार नाही. हा आगळा वेगळा उत्तम या परिषदेने या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आपण सर्वांनी मिळून अतिशय भावांच्या, सलोख्याच्या, बंधुत्वाच्या नात्याने सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. खरं तर गटापाताचा हे राजकारणच मला मान्य नाही. कशा करताय, काय साधणार आहोत आपण याच्यामध्ये? म्हणून माझ्या बांधवांना आपण सगळे संघटित व्हा. मी असं म्हणेन, हे माझ्या कर्मकार बांधवांना एक सुटीचे विनायक वस्त्र जे असेल माता क्षेत्र, अशा प्रकारची एकजूट तुम्ही या ठिकाणी सर्वांनी केली पाहिजे. आणि समता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. समाजातील तळागाळातील जे काही महत्वाचे लोक आहेत त्या सर्वांचा आपण सन्मान प्रत्येक वर्षी करीत राहावा. अशोकरावांनी पहिल्यांदाच महिला बचत गटाच्या महिलांना अतिशय मोलाचं असं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी तळागाळातील लोकांचे अतिशय काम केले आहे, त्यांचा मी खरं म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाता जाता एक कविता आपल्या तुमच्या आमच्या समोर ठेवतो. कविता अशी आहे, तळ आली घेऊन या उभं आभाळ चांदलं. संत श्रेष्ठ विलास महाराज, तळ आली घेऊन या उभं आभाळ चांदलं. सुख दुःखाचं गाठोड एका मोठ्याचं बांधलं. माय बापांच्या सेवेचा वसा उरी ठसविला. का देव पंढरीचा चर्मासनी बैसविला. कामामध्ये साधी पुण्य सत्य जगाची मांडणी. पृथ्वीची सारी तीर्थ त्याने कुंडात पोंडली. दिले कुंडलिका ज्ञान जितकी त्रिलोकी पांगली. तरी आजोबाची
गाव कुठचा बाहेर थांबली. माझ्या बाळाच्या स्वप्नात जास्त रवीचा तो आला. माझ्या बाळाच्या स्वप्नात जास्त रवीचा तो आला. रुखी सूर्याकडे बोट आणि बोलू तो लागला. डोळे ठोकता ठोकता मान उठली पाहिजे. आणि डोळे ठोकता ठोकता मान उठली पाहिजे. सूर्यगिरी अमाळाची उंची गाठली पाहिजे. तुझ्या ज्ञानाचा रे बाळा डंका वाजला पाहिजे. जे रात्रीचे पाहुणी सूर्य लाजला पाहिजे. ते जे रात्रीचे पाहुणी सूर्य लाजला पाहिजे. धन्यवाद.